मराठवाड्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू, सत्ता संघर्षाचा साक्षीदार आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ. काय आहे या लोकसभा मतदारसंघाची सद्यस्थिती? खासदार संदीपा भुमरे यांच्या कामगिरीबद्दल लोक काय बोलतात, जाणून घेऊया पोल पंडितच्या सर्वेक्षणात. पोल पंडितच्या सर्वेक्षणानुसार छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये 39% लोक हे त्यांची कामगिरी चांगली असल्याचे म्हणतात, तर 17% लोक हे त्यांची कामगिरी सर्वसाधारण असल्याचं सांगतात. याशिवाय 44% लोक हे त्यांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करताना दिसून येतात. छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे, परंतु 2019 मध्ये मतविभाजनामुळे हा बालेकिल्ला MIM पक्षाचे इम्तियाज जलील यांनी जिंकला. 2024 मध्ये या लोकसभा मतदारसंघातून दोन्ही शिवसेना एकमेकांच्या विरोधात लढल्या. यामध्ये शिंदे गटाचे संदीपा भुमरे, ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे आणि MIM पक्षाचे इम्तियाज जलील यांच्यामध्ये तिरंगी लढत झाली. या तिरंगी लढतीच्या मतविभाजनामुळे शिवसेना शिंदे गट पक्षाचे संदीपा भुमरे यांना त्याचा फायदा झाला आणि 1,34,650 मतांनी ते निवडून आले. विशेष म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा तीव्र असताना देखील मराठवाड्यातील एकमेव असा मतदारसंघ राहिला ज्या मतदारसंघामध्ये महायुतीला विजय मिळवता आला. स्थानिक लोकांचे प्रश्न सुटत असल्यामुळे खासदार संदीपा भुमरे यांच्याबद्दल काही मतदार समाधानी दिसून येतो, परंतु मतदारसंघाबाहेरील उमेदवार आणि खासदार निधीतून त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यास अपयश आल्याने त्यांच्याबद्दल काही मतदारांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने संदीपा भुमरे यांच्याच नावाची चर्चा सद्यस्थितीमध्ये दिसून येत आहे, परंतु संदीपा भुमरे यांच्याबद्दल आगामी काळामध्ये नाराजी वाढल्यास मंत्री संजय शिरसाट यांचं नाव देखील चर्चेत येऊ शकते. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषद आमदार अंबादास दानवे हे देखील आपला जनसंपर्क वाढवताना दिसून येत आहे. विशेषतः ग्रामीण भागामध्ये त्यांचा जनसंपर्क वाढत असल्याने त्यांना मानणारा मोठा जनाधार मतदारसंघामध्ये दिसून येत आहे. महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे असली तरी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मिळवलेले यश बघता भाजप देखील या जागेवर दावा करू शकते, परंतु भाजपकडे प्रभावी अशा मराठा चेहऱ्याचा अभाव दिसून येतो. पोल पंडितच्या सर्वेक्षणानुसार आजच्या घडीला महायुतीचे पारडे जर दिसून येत असले तरीही शिवसेना शिंदे गट आणि संदीपा भुमरे यांच्यासाठी 2029 ची लोकसभा निवडणूक सोपी नसणार आहे. नवनवीन राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच पोल पंडितला फॉलो करा.